हा जर दुर्दैवाने निकाल रद्द झाला, तुमच्या पुढे पर्याय काय राहणार आहे? माझ्या पुढे पर्याय आत्महत्या राहणार आहे सर. मी त्यांचा मुलगा एवढा कष्ट करून 5-5 वर्ष 6-6 वर्ष अभ्यास करून सुद्धा जर माझ्या वडिलांवर आरोप होतात की तुम्ही 20 लाख रुपये भरले असतील, सर माझ्या मला किती खात असेल मी. माझ्या आत्महत्येचा सुद्धा विचारतो सर. 2-3 दिवसापासून झोप येत नाही. माझा पाय जो आहे तो 1-2 महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला होता. मी तरी आज ग्राउंडवरती पळते आणि जिथे कुठे मला यश मिळाले तिथं जर असं पूर्ण रद्द होणार असेल, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सर. तलाठी परीक्षेचा निकाल नुकताच हाती लागला आहे. त्यानंतर हा निकाल जेव्हा लागला त्यानंतर मोठा गोंधळ सुरू झालेला आहे. खरं म्हणजे हा निकाल जाहीर झाल्यानंतर जे 5 विद्यार्थी झाले त्यांनी पेढे वाटण्याचा हा क्षण असतो. मात्र ते वेगळ्याच दुःखात आहेत, कारण हा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं असं मत आहे ज्यांनी ही परीक्षा दिली होती, या परीक्षेमध्ये घोळ झाला आहे, काहीतरी गैरप्रकार झाला आहे, त्यामुळे ही परीक्षा रद्द केली पाहिजे. तर काहींचं असं म्हणणं आहे की SIT मार्फत ही परीक्षा तपासणी केली पाहिजेत. असे 2 प्रवाह आहेत. त्यालाच राजकीय मंडळींनी सांगितलं की पुरावे दिले तर आम्ही ही परीक्षा रद्द करू शकतो. यामुळे खरं म्हणजे या विद्यार्थ्यांना दुःख आहे. जे तलाठी परीक्षेमध्ये टॉप परीक्षा म्हणजे परीक्षेत टॉप मार्क घेऊन पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रातील विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. त्यांच्या काय भावना आहेत हे सगळं पाहून ते जाणून घेणार आहे. स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये आणि अभिनंदन करतो, तुम्ही पास झालात. काय प्रतिक्रिया आहे सगळं पाहून तुमच्या मनात काय सध्या विचार सुरू आहेत? प्रतिक्रिया म्हणजे सर जे रद्दच्या आम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठं परीक्षा दिली हे सगळं सांगा आणि तुमची प्रतिक्रिया द्या. मी धनंजय शिंदे. मी पुण्यातून परीक्षा दिली होती. अर्ज सिंधुदुर्गमध्ये भरला होता. सिंधुदुर्गमध्ये माझा आत्ता रँकमध्ये 14वा नंबर आहे आणि जेन्युअनली प्रामाणिकपणे मी 4 वर्ष झालं अभ्यास करतो आहे. 2019 मी अभ्यास करतो आहे आणि मी पूर्णपणे प्रामाणिकपणे अभ्यास करून ह्या परीक्षेमध्ये मार्क पाडले. माझा रॉ स्कोर आहे 182 आणि माझा नॉर्मलाइज स्कोर आहे 194. जे की सर्व म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रोसेस ही केंद्रापासून ते आता TCSच्या जेवढ्या सरळ सेवा घेतल्या गेल्या त्या सर्वांमध्ये ही प्रोसेस केली जाते. केंद्रामध्ये सुद्धा असे भरपूर जे प्रकरणं समोर येतात ज्यामध्ये 200पेक्षा जास्त मार्क 200 मार्काची परीक्षा असेल तर त्यापेक्षा जास्त मार्क मुलांना मिळतात. आम्ही सुद्धा त्याच प्रोसिजरने नॉर्मलायझेशनने आमचे मार्क्स वाढलेले आहेत. इथं किती झाले आता? पहिले किती मार्क होते ना आता किती? माझ्या आधी 191 रॉ प्रश्न 182 मार्क्स मी मिळवले होते आणि नॉर्मलायझेशनने माझे 194 मार्क्स झालेले आहेत आणि मी सिंधुदुर्गमध्ये 14वा बसलो आहे म्हणजे बसत आहे. आम्ही सर 4 वर्षापासून अभ्यास करतो. लायब्ररीमध्ये 12-12 तास अभ्यास करतो आहे. इतर सुद्धा मुलं अभ्यास करतात. जे कटऑफमध्ये फक्त पॉईंटचा फरक आहे. जे कटऑफपासून मिस झाले त्यांनी सुद्धा अभ्यास केला आहे. आम्ही सुद्धा अभ्यास केलेला आहे. फक्त आम्ही थोडाफार जास्त अभ्यास केला आहे. आमचं लागलेलं आहे. फक्त आता 4,000 जणांच्या विरोधात जे 8 लाख विद्यार्थी आहेत ते आमच्या विरोधात येऊन झुंडशाहीने बोलायला लागलेले. आमचा आवाज दाबला गेला जातो आहे. काही संघटना जे राजकारणाने प्रेरित होऊन आमच्या विरोधात न्यूज देतात आहेत. काहींचं डिफेमेशन होतं की भाऊ आहेत. आम्ही चौकशी केली. आमच्या ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्या मुलांची नावं पसरवली जातात की हे भाऊ म्हणून आहेत. यांचं कुठेही भाऊ म्हणून नाही. ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. पाटील म्हणून जळगावचे आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव मधुकर पाटील म्हणून आहे. असे 3 जण आहेत ज्यांच्या वडिलांचं नाव मधुकर पाटील आहे आणि यांनी त्यांचा संबंध भाऊ म्हणून जोडला आणि सगळीकडे पसरवलं. सर त्यांच्या घरच्यांचं काय आज झालं असेल त्यांना सगळेच समजू शकतात. सर आज आमच्या लायब्ररीमध्ये सुद्धा आम्ही टॉप केलेलं आहे. आमच्या लायब्ररीमध्ये सुद्धा सर आम्ही दुसऱ्यांच्या नजरेमध्ये काय हे झालेलं आहे. हां, आमच्याकडे बघताना सगळ्यांची नजर अशी झाली की हा टॉपला आहे, ह्याने सुद्धा काहीतरी केलं असणार. आम्ही घरी सांगितलं, आमच्या वडिलांना वगैरे आमच्या घरच्यांना सांगितलं की आमचे मार्क्स एवढे पडले तर आपलं होऊ शकतं म्हणून. त्यांनी नातेवाईकांमध्ये सांगितलं. आता हे अशा बातम्या पसरायला लागल्या. त्यांना घरच्यांना नातेवाईकांचे वगैरे फोन यायला लागले, सर तुमच्या मुलाला पण काही केलं आहे का असं म्हणून. आम्ही जेन्युअनली अभ्यास करून प्रामाणिकपणे मार्क पाडून आम्हाला जर हे सहन करावं लागत असेल तर काहीच अभ्यास करण्याला पर्याय नाही सर आमच्या. माझ्यासोबत दुसरे विद्यार्थी आहेत. तुमचं नाव सांगा सुरुवातीला, कुठं परीक्षा दिली होती? माझं नाव निकिता गव्हाणे. मी पुण्याची आहे आणि मी पुण्यातूनच फॉर्म भरला होता. माझा रॉ स्कोर जो आहे 170 होता आणि त्याच्यानंतर 186 झाला. पण आत्ता जे सध्या सगळीकडे आरोप होत आहेत तर त्यांनी असं झालं की मी स्वतः माझ्या घरी सांगितलं होतं, माझा 28वा रँक येतो आहे मुलींमधून पुण्यातून, की मी आता तलाठी होऊ शकते, शक्यता आहे माझं, मी रँक मोजून बघितलं आहे. आणि घरच्यांचं असं आहे की चला आपण 4-5 वर्ष अभ्यास करतोय तर कुठे ना कुठे मुलीला हा जॉब मिळतोय आणि मुलींना एवढ्या मर्यादा असतात ऑलरेडी की जास्त वेळ भेटत नाही घरच्यांकडून. आम्ही विनंती मागून हा वेळ घेतलेला आहे. मी स्वतः अगोदर MPSCच्या कित्येक एक्झाम दिलेल्या आहेत. PSIच्या आत्ता 22-23 दोन्ही मेन्स मी पास केलेल्या आहेत. ग्राउंड करते आहे. पण एवढं नैराश्याच्या गर्दीत गेलेलो आहोत आम्ही या सगळ्या कारणांमुळे की जर अभ्यास करून जर आम्हाला हे सहन करावं लागत असेल, कारण एखाद्या प्रामाणिक विद्यार्थ्यावर जर अशा आरोप केले जात असतील तर त्याच्या मनाची अवस्थेचा आपण विचार पण नाही करू शकत. एवढं वाईट वाटत आहे. आम्ही चौकशीला तयार आहे, कारण जर गुन्हेगार असतो तर आम्ही चौकशीलाही तयार झालो नसतो. पण आम्ही कुठल्याही चौकशीला तयार आहेत. आम्हाला फक्त लवकरात लवकर नियुक्ती मिळावी. आम्हाला परत जास्त वेळ नाही, इवन मला स्वतःला जास्त वेळ नाही भेटणार आहे.
आणि जेवढी मेहनत करायची होती तेवढी मी केलेली आहे, परंतु असं आरोप करून पूर्ण परीक्षा रद्द केली म्हणजे हा 99% विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्यायच होणार आहे. मी तमाम आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या मुली तलाठी होणार आहेत मी त्यांच्या वतीने बोलत आहे. कुठल्याही मुलीला घरून अशी एवढी सूट मिळालेली नसते की तू अजून 2019ला जी परीक्षा झाली त्याच्यानंतर आज होते, आता 2024ची जर कॅन्सल झाली तर पुढं 2029पर्यंत आम्ही कुठपर्यंत वाट बघणार, कुठपर्यंत आम्ही. प्रत्येकाला सामाजिक बंधने असतात, खूप जास्त गोष्टींचा सामना करावा लागतो. मला एवढंच वाटते की चौकशी करावी, आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या, पण आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, एवढंच म्हणणं आहे माझं. निश्चित तर अतिशय म्हणजे भावनिक प्रतिक्रिया आहेत. म्हणजे विद्यार्थी बोलतात तर हात थरथरतात आणि निकिता आता बोलली तर ती म्हणाली की आम्हाला फाशी द्या, पण ही परीक्षा रद्द करू नका. दुसरेही विद्यार्थी आहेत. तुमचं नाव सांगा, कुठे परीक्षा दिली आणि किती मार्क पडले होते आणि हे जे चालू आहे त्याच्यावर काय तुमचे? माझं नाव आदित्य सुडे. मी लातूरला पेपर दिला होता. माझा रॉ स्कोर 172 होता आणि नॉर्मलायझेशन नंतर 192 झाला. आता सर सिलेक्ट होणारे 4000 मुलं आहेत आणि न सिलेक्ट होणारे 8.5 लाख मुलं आहेत. आता काय होतं इथं की इथे झुंडशाही प्रकार दिसतोय आणि जे राजकीय संघटनासुद्धा आहेत ते 8 लाखांच्याच बाजूने जाणार. आमचा 4000चा कोण आवाजच ऐकणार नाही. हे असा आमचा आवाज दबल्यासारखा झाला आहे. आम्हाला कुठेही बोललं गेलं, रीडिंगमध्येही गेलं, हां काहीतरी केलं असणाऱ्यांनी म्हणजे एक प्रकारे तुम्ही गुन्हेगार आहात अशा नजरेने तुमच्याकडे बघितलं जातं. पाहिलं जात आहे आमच्याकडे आणि हे निकाल रद्द करावा अशा त्यांच्या मागणी आहे. कारण 8 लाख लोकांचा सपोर्ट भेटणार त्यांना. आमची पूर्ण चौकशीसाठी पूर्ण तयारी आहे. कशी SIT लावा, काहीही करा. आम्ही प्रामाणिक आहोत. आम्ही प्रामाणिक नसतो तर आम्ही पुढेही आलो नसतो. पण काय म्हणतात ते काय तुम्हाला 200पेक्षा जास्त मार्क पडतायत ते खरं म्हणजे तुमचे जे म्हणजे मित्र आहेत त्यांनी परीक्षा दिली त्यांना ते जरा समजावून सांगा ते कसे मार्क वाढले. सर ते SSC रेल्वे जे सेंटरच्या एक्झाम आहेत ना त्यामध्ये काही वेळेस शिफ्ट जेव्हा जास्त असते, मुलं जेव्हा संख्या जास्त असते तेव्हा नॉर्मलायझेशननी तो फॉर्म्युलानी कधी मार्क जास्त वाढतात आणि हे प्रोसेस TCS SSC एक्झाममध्ये 10 ते 12 वर्षापासून चालू आहे. महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम अशी एक्झाम घेतलेली आहे तलाठीची सरळसेवेची. त्यामुळे लोकांना एक संभ्रम होतोय आणि ह्याच गोष्टीमुळे विरोधक हा मुद्दा करून विद्यार्थ्यांना भ्रमित करून भडकवत आहेत असं होते सर. दुसरे विद्यार्थी आहेत त्यांनी पण या परीक्षेमध्ये ते टॉपर आहेत. तुमचं नाव सांगा, किती मार्क, कुठल्या सेंटरला परीक्षा दिली होती? नमस्कार, माझं नाव कौस्तुभ नायकरे. मी पुण्यातनं परीक्षा दिली होती. माझा जिल्हा मुंबई होता, तर मुंबईमध्ये माझा सेकंड रँक आहे. मी सेकंड टॉपर आहे मुंबईचा. किती मार्क आहेत? तर मला रॉ मार्क होते 180 आणि नॉर्मलायझेशनने मला मार्क झाले 192. तर सर आम्ही 2019पासून मी अभ्यास करतो आहे. मी 2 वेळा PSIच्या मेन्स दिल्यात. आत्ता सहकार्याची परीक्षा दिली त्याच्यामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन आहे आणि अजूनसुद्धा खूप अशा परीक्षा आहेत की ज्यांचं माझं निकाल पेंडिंग आहे. मार्क खूप चांगले आहेत आणि आम्ही 5 वर्षापासून आम्ही अभ्यास करतो आहे. आम्ही जीव तोडून अभ्यास करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, 13 तास अभ्यास करतो सर. आम्ही लोकांना वाटतं की पोरं लायब्ररीतून टाईमपास करत, पण आम्हाला माहिती सर आम्ही जीवाला किती खातो आमच्या जीवाला. कारण सर एवढी भीषणता, एवढी बेकारी आहे, त्याच्यामध्ये एवढा मॉब आहे सर. 12 लाख मुलांनी तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता. 8 ते 10 लाख मुलांनी परीक्षा दिल्यात, त्यात फक्त 4400 मुलं सिलेक्ट झालीत सर. तुम्ही जर सिलेक्ट व्हायचा रेट बघितला तर 0.003%, म्हणजे MPSCपेक्षा कमी, UPSCपेक्षा सुद्धा कमी हा सिलेक्शनचा रेशो आहे सर. UPSCमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त 1%, 2%नी मुलं पास होतात तिथं. आणि दुसरी गोष्ट कशी सर, आत्ताच 2 दिवसापूर्वी CAचा निकाल लागला होता, तिथं 2 सख्या बहिणींनी टॉप केले. तिथं देशातली कोणी म्हणत नाही की ह्यांनी फ्रॉड केला. जर तलाठी परीक्षेमध्ये जर कुणी टॉप केला असेल तर एक मुलगा आहे, 2 भावंड आहेत, त्यांनी टॉप केले. त्याच्यामध्ये एक भाऊ ST आहे आणि दुसरा भाऊ PSIसाठी फायनल इंटरव्ह्यूला आहे. मग त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आधी MPSCमध्ये, बाकीच्या एक्झाममध्ये त्यांनी स्वतःला प्रूव्ह केले, तरीसुद्धा असा प्रकारचा आरोप होतोय सर. आम्ही सगळ्या आणि कसं सर नापास होणारी मुलं 8 लाख आहेत, पास होणारी मुलं 4000 आहेत. 4000चा आवाज 8 लाखापुढं कुणी ऐकत नाही सर. आणि राजकारणी पण कसं आहे की त्यांना 8 लाखाचं महत्त्व जास्त आहे, 4000चं महत्त्व त्यांना नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतोय की जी पाहिजे ती चौकशी लावा. आम्ही सगळ्या चौकशीला तयार आहे. 4 चौकशा लावा, 5 चौकशा, 1000 चौकशा लावा सर. जर आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या, पण आम्ही जे 5-5 वर्ष जीव तोडून अभ्यास केला सर त्याचा आम्हाला फळ मिळालं पाहिजे. जी पाहिजे ती चौकशी लावा. सगळ्या चौकशीला आम्ही तयार आहोत. आम्ही एक मिनिट सर, आम्ही जे टॉपर 500 मुलं आहेत, जे प्रत्येक जिल्ह्यात 5-10 टॉपरांची लिस्ट आहे, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या एक्झाम जरा लिस्ट दाखवा. ह्या सर ही सगळी लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याचे टॉपर हे बघा सर, हे सातारा जिल्ह्याची, हे अहिल्यानगर जिल्ह्याची लिस्ट आहे. ह्याच्यानंतर हे बघा
हे संभाजीनगर जिल्ह्याची लिस्ट आहे, यवतमाळ जिल्ह्याची लिस्ट आहे, अशा प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट, हे काय रायगड, हे स्वतः आम्ही 4-5 जणांनी मिळून ही सगळी लिस्ट काढली, रात्र जागून ह्याचा सगळा अभ्यास केला आम्ही. आणि त्या मुलांनी प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे जे कोणी 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष अभ्यास करते त्या सगळ्यांनी क्लास 1 क्लास 2 क्लास 3 सगळ्यांचा परीक्षा दिलेली आहे. सगळ्यांचे कोणी अभ्यास अधिकारी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये सर, याच्यामध्ये अधिकारी सुद्धा आहेत. ही सगळी लिस्ट आम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे जी लोक क्लास 2 आहेत, जे सध्या पेस आहेत, ते सुद्धा इथं तलाठीमध्ये पास झालेत, जे पेस होणार आहेत ते सुद्धा पास झालेत. मी सुद्धा सर 2020-2021 2 मेन्स दिलेली आहे. सहकारमध्ये माझं सिलेक्शन झाले आता. म्हणजे आम्ही जर स्वतःला प्रूव्ह करतोय याचा अर्थ आम्ही फ्रॉड आहे का सर? आम्ही एवढं 3-3 4-4 एक्झाम पास होतोय याचा अर्थ काय? आम्ही अभ्यास करतोय ना सर. मग आमच्या मेहनतीला फळ कोण देणार सर? एवढी बेकारी आहे. आम्ही एवढ्या 12 लाख लोकांमधून आम्ही स्वतःला प्रूव्ह केलंय म्हणजे आम्ही भ्रष्टाचारी का सर? याचा अर्थ असा होत नाही सर. आमच्या कष्टाला न्याय कोण देणार सर? हे मायबाप सरकार आमच्या कष्टाला न्याय दिलं पाहिजे. मी मुंबईमध्ये सर 2nd टॉप केले. मी एवढा अभ्यास केला सर. आणि जी आता माझी परिस्थिती की जी आता 5 वर्षापासून जे मेहनतीला जर फळ आले ती सेलिब्रेट करायची आमची वेळ आहे, तर सगळे म्हणतात भ्रष्टाचार. आमच्या गावात कळलं मी 2nd टॉपला आहे. आमच्या सरपंचांनी आम्हाला फोन केला, सदस्यांनी फोन केला, आमच्या घरच्यांना फोन केला, घरच्यांचे सत्कार झाले सर की पोरगा मुंबई सारख्या ठिकाणी टॉप आलाय. आणि आता जेव्हा अशा भ्रष्टाचाराच्या बातम्या करतात तेव्हा आमच्या पण वडिलांना काय म्हणतात की तुम्ही भरले का पैसे 20 लाख रुपये भरले का? म्हणजे माझ्या वडिलांना किती नाचक की माझे वडील आज सैन्यामध्ये रिटायर झालेत, गावामध्ये त्यांचा एवढा मान आहे. आज मी त्यांचा मुलगा एवढा कष्ट करून 5-5 वर्ष 6-6 वर्ष अभ्यास करून सुद्धा जर माझ्या वडिलांना आरोप होतात की तुम्ही 20 लाख रुपये भरले असतील सर, माझ्या मला किती खात असेल? मी माझ्यावर आत्महत्येचा सुद्धा विचारतो सर. 2-3 दिवसापासून झोप येत नाही की ठीक आहे माझ्यावर आरोप झाले ना काय वाटतं, पण आपल्या आईबापावर जे आईबाप पोटाची खळगे भरून कष्ट करून मला पैसे पाठवत सर, त्यांच्यावर असे आरोप झाले कसं सहन करणार आम्ही सर? आमच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे सर. कोण न्याय देणार आम्हाला? सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे. 26 जानेवारीला सरकारने सांगितलं होतं की नियुक्तीपत्र देणार, ती आमची मागणी आहे. नियुक्तीपत्र 26 नाही 27 तुम्ही तारीख घ्या, यासाठी नेमा काही नेमा, पण आम्हाला नियुक्ती द्या, काय पाहिजे ते करा, पण आमच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे सर. नक्कीच. निकिता, काय सांगशील या सगळ्या महाराष्ट्राच्या जे टॉपर आलेले आहेत विद्यार्थी त्याची प्रतिनिधी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय. हा जर दुर्दैवाने निकाल रद्द झाला, तुमच्या पुढे पर्याय काय राहणार आहे? माझ्या पुढे पर्याय आत्महत्या राहणार आहे सर. कारण मी एवढ्या वर्षापासून तयारी करते. मी आता PSIला आहे. माझा पाय जो आहे तो 1-2 महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला होता. मी तरी आज ग्राउंडवरती पळते आणि जिथे कुठे मला यश मिळाले तिथं जर असं पूर्ण रद्द होणार असेल, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सर. सॉरी. तर अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आहेत. निकिता रडली आहे. सगळे विद्यार्थ्यांचे हे अश्रू हे खोटे नाही आहेत. रात्रंदिवस मेहनत केलेली आहे, रात्र काळी केलेली आहे आणि या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून हे यश मिळालेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या, कारणं वेगळे असतील, त्यामध्ये काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची SIT मार्फत चौकशी करा. मात्र आम्ही हे यश हे रात्रंदिवस अभ्यास करून मिळवलं आहे आणि हे यश आमचं असं वाया जायला कामी जाऊ नये. मी एक महिला आहे, आम्हाला खूप मर्यादा असतात, या सर्वावर मात करून मी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे. आणि आता कुठं माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला, पेढे वाटण्याचा क्षण आला, माझ्या आईवडिलांना काहीतरी करून दाखवण्याचा क्षण आला, त्यावेळेस जर सरकारने असा निर्णय घेतला तर या सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. जर आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या आणि जर असा निर्णय जर एकेरी पद्धतीने घेतला तर आमच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे. अशा भावनिक अशा प्रतिक्रिया या टॉपर विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. थांबतो आपण या व्हिडिओमध्ये. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.